नमस्कार मंडळी, मी अक्षरा स्वागत करते तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा। आजचा ब्लॉग आहे रेसिपीचा। आज आपण सोल्याचं वरण म्हणजे मटार जे असतात मटारचं वरणाची आज मी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर आपण आता इथे मोठा बारीक चिरून घेतलेला कांदा घेतलेला आहे, एक मोठा टोमॅटो चिरून घेतला आहे, कढीपत्ता आहे, आलं लसूण मिरचीची पेस्ट घेतलेली आहे, इकडे अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे, एक चमचा तिखट घेतलेला आहे आणि मग एक चमचा हळद घेतलेली आहे आणि एक चमचा मोहरी घेतलेली आहे आणि एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे आणि त्याचबरोबर मोठी वाडगं भरून मटार घेतलेले आहे जे मी फ्रोझन करून ठेवलेले होते आणि चवीपुरतं मीठ। आता मी इथे कढई गरम करायला ठेवत आहे आणि कढई गरम झाली की त्यामध्ये एक छोटा चमचा आपल्याला तेल टाकायचं आहे। तेल गरम झालं की लगेचच त्यामध्ये आपल्याला हे मटार टाकायचे आहेत आणि त्यांना मस्त असं छान मऊ सॉफ्ट होईपर्यंत परतवायचं आहे आणि थोडंसं आपण हलवलं की त्याच्यावर आपण एक 5 ते 10 मिनिटं आपण त्यावर झाकण ठेवायचं आहे। आता इथे मस्त अशी वाफ आलेली आहे, थोडी असे मऊसूर झालेले आहेत मटार। तर आता यांना थोडंसं नॉर्मल होऊ द्यायचं थोडंसं आणि मग आपण ते थोडंसं भरडसारखं मिक्सरमधून काढून घ्यायचं। आता हे नॉर्मल झालेले आहेत, आता हे मी मिक्सरमध्ये काढून थोडीशी त्याची भरड करून घेते। आता आपण मिक्सरमधून त्याची भरड काढून घेतलेली आहे। आता आपल्याला त्याच कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घालायचं आहे। आता इथे तेल मस्तपैकी कडकडीत तापलेलं आहे, त्यामध्ये आता आपण टाकू मोहरी 1 चमचा, ती तडतडली की मग त्यामध्ये आपण टाकू कढीपत्ता। मस्तपैकी ती मोहरी तडतडलेली आहे। आता मी इथे टाकत आहे 4-5 पानं कढीपत्त्याचे। कढीपत्ता टाकला की मग त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकू, मस्तपैकी ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे। इथे कांदा सुद्धा असा मऊसूद आणि ट्रान्सपरंट असा परतवून घेतलेला आहे। आता त्यामध्ये मोठा बारीक चिरलेला टोमॅटो टाकू, तो सुद्धा मऊ होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे। आता इथे टोमॅटो सुद्धा मऊ असा परतवून घेतलेला आहे। आता त्यामध्ये आपण टाकू आलं लसूण मिरचीची पेस्ट जी आपण करून ठेवलेली होती, तिचा सुद्धा रॉ स्मेल जाईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे। आता ती पेस्ट सुद्धा त्याच्यात व्यवस्थित अशी परतली गेलेली आहे। आता त्यामध्ये मी टाकलं आहे अर्धा चमचा हिंग, त्यानंतर 1 चमचा हळद, 1 चमचा तिखट, पण आपल्या चवीनुसार आपण टाकायचं। आमच्याकडे जास्त तिखट लागतं त्यामुळे 1 चमचा वरून टाकावाच लागतो तिखटाचा, त्यामुळे 1 चमचा तिखट टाकलेला आहे। हे काही जास्त म्हणजे खूप जास्त असं तिखट नाहीये, ते सुद्धा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे। तिखट टाकून परतवून घेतलं की मग त्यानंतर आपल्याला आपण मटारची जी भरड काढून घेतली होती ती त्यामध्ये टाकायची आहे। ती थोडीशी अशी घट्टसर होते, म्हणजे चिटकते एकमेकांना, तर ती तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडंसं विस्कर असतं जे आपलं जे आपण विस्क करतो त्याच्याने सुद्धा थोडं पाणी टाकून आपण हलवून घेऊ शकतो, म्हणजे त्या ज्या गुठळ्या आहेत त्या निघून जातात। थोडंसं असं ते टाकलं की हलवून घ्यायचं त्या मसाल्याबरोबर आणि मग त्यामध्ये आपण आपल्या कन्सिस्टन्सीनुसार पाणी टाकायचं। तुम्हाला जर असं लागतंय घरी की
जास्त पातळ लागतंय घट्ट लागतंय त्यानुसार तुम्ही टाका. आमच्याकडे जरा पातळच लागतं त्यामुळे थोडं मी जरा पाणी जास्त टाकलेलं आहे. पाणी टाकून त्यातल्या ज्या गुठळ्या आहेत त्या राहायला नको म्हणून व्यवस्थित ते एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यात चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. मी इथे 1.5 चमचे मीठ टाकलेलं आहे माझ्या कन्सिस्टन्सीनुसार. बाकी तुम्ही तुमच्या चवीनुसार तुम्हाला पाहिजे तर मीठ टाकून घ्या आणि मस्तपैकी खळखळून उकळी येऊ द्या. आणि आता हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि त्याला खळखळून अशी उकळी येऊ द्यायची आणि त्यावर कोथिंबीर टाकायची. तुम्ही हे भाकरी बरोबर पोळी बरोबर कशाबरोबरही खाऊ शकता. अतिशय सुंदर ही भाजी लागते. आणि माझी रेसिपी तुम्हाला आजची कशी वाटली ही मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा.